आर-टी-ईच्या फॉर्ममध्ये मोठी अपडेट आलेली असून आता 1 किलोमीटरपेक्षा जास्त अंतराच्या शाळा परत एकदा दिसण्यास सुरुवात झालेली आहे. हा फॉर्म एडिट कसा करायचा, शाळा कशा पद्धतीने निवडायच्या आणि फॉर्म सबमिट कशा पद्धतीने करून आर-टी ॲडमिशन प्रोसेसचा लाभ कशा पद्धतीने घ्यायचा याची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आपण आज या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा असा हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ. फॉर्म एडिट करण्यासाठी किंवा नवीन फॉर्म भरण्यासाठी आर-टी-ईच्या वेबसाईटवरती यायचं. याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. तर इथे आल्यानंतर आपल्याला जे हायकोर्टाच्या निर्णयानंतर सरकारला आर-टी-ई बाबतचे नियम परत एकदा बदलावे लागलेले आहेत. 1 किलोमीटरची अट जी घालून देण्यात आलेली होती ती आता रद्द करण्यात आलेली आहेत आणि फॉर्मची मुदत सुद्धा वाढवण्यात आलेली आहे. 1 किलोमीटरची अट रद्द केल्यामुळे आता 3 किलोमीटर आणि 3 किलोमीटरपेक्षा जास्त शाळा सुद्धा आता आपल्याला ऑनलाईन दिसण्यास सुरुवात झालेली आहे आणि त्यासोबत जी काही आर-टी फॉर्मची मुदत आहे ती आर-टी फॉर्मची मुदत सुद्धा आता 25 मार्च 2026 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. आता यापूर्वी आपण फॉर्म भरल्याचा व्हिडिओ बनवला असल्या कारणे आपण थेट आता फॉर्म एडिट कसा करायचा तो जाणून घेणार आहोत. तर आता आपण जे काही आहेत ऑनलाईन ॲप्लिकेशन आता आपण त्या पर्यायावरती जाणार आहोत. ऑनलाईन ॲप्लिकेशन हा जो काही पर्याय आहे या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचा आहे. या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आपले काही जे लॉग इन डिटेल्स आपण यापूर्वी बनवलेले असतील फॉर्म फिलअप करताना तर ते लॉग इन डिटेल्स इथे टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर कॅप्चा कोड टाकायचा आणि लॉग इन करायचं आहे. अशा पद्धतीने ऑनलाईन फॉर्म हा आपला ओपन होणार आहे. यावरती सर्व डिटेल्स या भरलेल्या असतील. एडिट करणाऱ्यांसाठी सांगतो, जे नवीन फॉर्म भरणार असतील तर त्यांनी यापूर्वी जो आपण व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ पाहून आपला फॉर्म भरायचा आहे. तर परत एकदा आपले डिटेल्स व्हेरीफाय करून घ्यायचे. डॉक्युमेंट सर्व अपलोड केलेले आहे ते चेक करून घ्यायचे. इथे जे आपण अपलोड केलेले डॉक्युमेंट आहे ते अपलोड केलेले डॉक्युमेंट आपल्याला इथे 3 दिसतील, ज्यामध्ये पॅरेंटचं आधार कार्ड, कास्ट प्रूफ, ॲड्रेस प्रूफ किंवा इन्कम प्रूफचे डॉक्युमेंट आपल्याला इथे सबमिट करायचे आहेत. त्यानंतर आता जो काही महत्त्वाचा पर्याय आहे तो म्हणजे स्कूल सिलेक्शनचा. स्कूल सिलेक्शन या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर ज्या आपण शाळा यापूर्वी भरलेल्या असतील त्या शाळा आपल्याला दिसतील. त्यासोबत आपल्याला जर परत एकदा नवीन शाळा भरायच्या असतील तर इथं क्लिअर सिलेक्शन स्कूल हा पर्यायावरती आपण क्लिक करायचा आहे. त्यानंतर 1 किमी मधील ज्या काही शाळा असतील त्या आपण शाळा इथे निवडू शकतो. त्यानंतर आपल्याला 1 ते 3 किलोमीटर मधील सुद्धा शाळा आता इथे दिसण्यास सुरुवात झालेली आहे. तर त्या शाळा सुद्धा आपण इथे भरू शकतो. प्राधान्यक्रम इथे निवडता येत नाहीये, तर आपण जी पाहिजे ती शाळा आपल्याला इथे सिलेक्ट करायची. अशा पद्धतीने ज्या पाहिजे त्या शाळा आपल्याला इथे सिलेक्ट करायच्या. आता मी जे आहे ते एकाच शाळेकरता ट्राय करतो आहे. त्या शाळेत झालं तर ठीक आहे, नाहीतर माझी मुलगी मी जिल्हा परिषद शाळेत टाकणार आहे. त्या पद्धतीने जर आपल्याला आवड असेल त्या पद्धतीने आपण शाळा सिलेक्ट करायची. त्यानंतर फॉर्म इथे सेव्ह करायचा. ओके करायचं. शाळा आता आपली सिलेक्ट झालेली आहे. शाळेचं नाव सुद्धा आता इथे आलेलं आहे. ते म्हणजे ग्रेटर दॅन 3 किलोमीटर स्कूल, म्हणजे 3 किलोमीटरच्या पेक्षा जास्त अंतराच्या जरी शाळा असतील तर त्या शाळा आपल्याला इथे निवडता येतात. त्याकरता जे आहेत आपण आपला जिल्हा निवडायचा आहे. त्यानंतर आपला तालुका जो आहे तो तालुका इथे निवडायचा आहे. आपला तालुका निवडल्यानंतर आपल्याला इथे जी काही शाळांची यादी असेल ती किलोमीटरनुसार आपल्याला दिसेल. जर आपल्याला आपलं मूल लांबच्या शाळेत जर टाकायचं असेल किंवा जी आवडीची शाळा असेल ती जर या लिस्टमध्ये येत असेल तर ती शाळा इथून आपल्याला निवडायची आहे. निवडल्यानंतर सेव्ह करायचं. शाळेचं नाव आपल्याला इथे येईल तर ते सेव्ह करायचं. त्यानंतरचा पुढचा जो काही पर्याय येतो तो येतो फॉर्म सबमिशनचा. फॉर्म सबमिशनच्या पर्याय आल्यानंतर आता इथे आपल्याला जे काही आपण ॲप्लिकेशन करताना ज्या काही डिटेल्स निवडल्या आहेत, ज्या काही फॉर्म भरताना आपण डिटेल्स दिलेले आहेत त्या सर्व डिटेल्स आपल्याला इथे दिसतील. यामध्ये विद्यार्थ्याचं नाव, वडिलांचं नाव, आईचं नाव, जे काही ॲन्युअल इन्कमद्वारे जर भरत असतील म्हणजे EWS जर फॉर्म भरत असतील तर ते ॲन्युअल इन्कम इथे येईल. त्यानंतर जे काही आपलं मूल आहे त्याचं जेंडर येईल. बाकीचे इतर डिटेल्स येईल. कितवीला ॲडमिशन घेतोय, फर्स्ट स्टँडर्ड, सिनियर KG, ज्युनियर KG, त्या पद्धतीने रिलिजन, ॲड्रेस, डिस्ट्रिक्ट सर्व हे डिटेल्स येतील. त्यानंतर आपल्या जे काही गुगल ॲड्रेस आहे तो सुद्धा आपला इथे ॲड्रेस येईल. त्यानंतर मुलांची जन्मतारीख इत्यादी सर्व डिटेल्स आपल्याला येतील. त्यानंतर इथे
जो एक पर्याय दिसतो की आपण कोणकोणते डॉक्युमेंट आपण जोडलेले आहे ते योग्य आहे का असं इथे दिसेल. ॲड्रेस प्रूफ, बर्थ सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट आपण इथे जोडलेलं आहे आणि त्याचं योग्य म्हणून इथे सुद्धा आलेलं आहे. त्यानंतर ज्या काही आपण शाळा निवडलेल्या आहेत त्या शाळांची यादी सुद्धा आपल्याला इथे ही शाळांचे नावं सुद्धा तिथे दिसणार. तर मी एकच शाळा निवडली म्हणून एकच शाळा दिसते. एकापेक्षा जर जास्त शाळा निवडल्या त्या सुद्धा आपल्याला इथे दिसतील. आता पुढचा जो काही हा पर्याय आहे त्या पर्यायावरती क्लिक करायचं. RT 25% ऑनलाईन प्रवेश अर्जाचा मी स्वतः भरलेला आहे. सदर अर्जाची भरलेली सर्व माहिती खरे असून लॉटरी लागल्यानंतरच प्रवेश घेताना भरलेली माहिती खोटी आढळून आल्यास, बालकाचे एकापेक्षा जास्त अर्ज भरलेले आढळल्यास RT अंतर्गत मिळालेला प्रवेश रद्द होईल आणि कायदेशीर कारवाई होऊ शकेल याची मला कल्पना आहे. तर हे वाचून आपण आता इथे कन्फर्म अँड सबमिट या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. सर्व व्यवस्थित वाचून नंतरच आपल्याला सबमिट करायचं आहे. ऑनलाईन फॉर्म माहिती भरून झाल्यानंतर अर्जाचा तपशील फॉर्म सबमिशनवरील कन्फर्म बटनवर क्लिक करावे. आवश्यक माहिती रजिस्टरनुसार असणार आहेत. आता आपण फॉर्म जो आहे कन्फर्म करणार आहेत. परत एकदा सर्व डिटेल्स व्हेरीफाय करून घ्यायच्या आणि कन्फर्म अँड सबमिट या पर्यायावरती क्लिक करायचं. परत एकदा विचारत आहे की आपण शुअर आहात का, ओके म्हणायचं. आता आपलं ॲप्लिकेशन इज कन्फर्म नाव, यू कांट मेक एनी चेंजेस असं आता आलेलं आहे. म्हणजे आपण आपल्या अर्जामध्ये आता कुठलाही बदल हा करू शकणार नाही. त्यासोबतच आपल्याला आता सरकारने नवीन सुद्धा पर्याय दिलेला आहे की ज्यांनी यापूर्वी फॉर्म भरलेला आहे तर आपल्याला अनकन्फर्म माय ॲप्लिकेशन अटेम्प्ट टू म्हणजे आपण दोनदा आपलं जे अनकन्फर्म करू शकतो, परत एकदा निवडू शकतो. तर एडिट करण्याचा पर्याय आता उपलब्ध झालेला आहे. तर ज्यांनी आतापर्यंत फॉर्म भरलेला असेल आणि एडिट करायचं असेल ते एडिट करू शकता किंवा जर आपला फॉर्म योग्य असेल तर आपण आता लॉटरीची वाट बघायची आहेत. ज्यावेळेस लॉटरी येईल त्यावेळेस आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येईल आणि त्या लॉटरीनंतर आपण पुढील ॲडमिशनची प्रोसेस कशी असणार आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत. त्याकरता आपला चॅनल फॉलो करून ठेवा, नियमितपणे भेट द्या म्हणजे आपली कुठलीही अपडेट ही राहणार नाही. त्यासोबत आपला व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करून घ्या. त्यावरती आपण सर्व डिटेल्स या नियमितपणे शेअर करत असतो. आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल नक्की चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त पद्धतीने शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.